नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. सकाळचे वाजले 11:30 आणि आत्ता मी व्लॉगला सुरुवात केली आहे. आजचं जे काही शिवणकाम असणार आहे त्याचं संपूर्ण रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यासोबत बाकीची कामं मॅनेज करून आपण शिवणकाम कसं कंटिन्यू करू शकतो याबद्दल पण थोडंफार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सकाळपासून काय झालं आहे, जे काम मी केलेलं आहे ते सुरुवातीला तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात. आता हा जो ब्लाऊज आहे व्हाईट कलरचा, तर हा मला पोर्टरद्वारे आला होता, जे की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. सो मी काय केलं होतं की रात्री त्याचं कटिंग वगैरे केलं होतं आणि अर्धा जो ब्लाऊज आहे तो स्टिच केला होता रात्री. मला वाटतं 11:15 स्टिच केलं असेल आणि त्यानंतर मग मी झोपण्यासाठी गेले होते. सो जो काही अर्धा ब्लाऊज राहिला होता तो मी सकाळी उठून पटकन कंटिन्यू करून घेतला. जर तुम्ही पाहिलं असेल तर आपली सकाळच्या वेळेस एनर्जी खूप जास्त असते, ज्यावेळेस की 6:30, 7, 7:30, 8 कंटिन्यू म्हणजे 9, 9:30पर्यंत आपली एनर्जी कंटिन्यू राहते. त्यावेळेस मला असं वाटतं की सगळ्यात जास्त काम माझ्या बाबतीत तरी सकाळच्या वेळेसच होतं. त्यामुळे मी उठल्या उठल्या ब्रश फ्रेशनअप झाल्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर लगेचच शिवणकामासाठी बसते आणि डेलीचं माझं हे असंच आहे. सकाळी मे बी कधी कधी असं होतं की सकाळच्या या वेळेमध्ये माझे 2 ब्लाऊज कंप्लीट होतात आणि दिवसभर कधी कधी 3-4 तास जातात तरीसुद्धा ब्लाऊज काही होत नाही. कारण की ते एक असतं सकाळच्या वेळेस आपली मेंटॅलिटी पण आपण तशी बनवून घेतलेली असते की खूप जास्त काम होतं. तसंच माझ्या बाबतीत होतं. हा ब्लाऊज मी रात्रीच कट केला होता, अर्धा स्टिच पण झाला होता, अर्धा मी तसाच ठेवला आणि सकाळी उठल्यानंतर अर्धा तासामध्ये राहिलेला ब्लाऊज माझा कंप्लीट होऊन गेला. प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज आहे, जी काय आपली साऊथ इंडियन साडी येते त्याच्यावरचाच आहे आणि वैशुदाईचा आहे. प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज असा आहे आणि त्यानंतर बॅक साईडने याला स्क्वेअर नेक आहे आणि इथे स्लीव जी आहे ती गोपीबाई जी काय आहे. मी बॅक साईडने पण तुम्हाला ब्लाऊज दाखवते. मे बी लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट व्यवस्थित दिसत नसेल. मोती कलर आहे ब्लाऊजचा. तर हा ब्लाऊज मी कंप्लीट केला आहे आणि यासोबतच रात्री मी अजून काही काम केलं होतं, जे की 2 ब्लाऊज कट करून ठेवले होते. आधीच्या पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस आपण एका कस्टमरचं काम घेतो त्यावेळेस ते कंप्लीट होईपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच कस्टमरचं काम करा. म्हणजे काय होतं, आपलं पेमेंट पण वन टाईम रिलीज होतं आणि कस्टमर पण खुश होऊन जातं. सारखे मग या एक ब्लाऊजसाठी या, परत दुसरा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी परत आहे, असं खूप वेळा होतं. ज्यावेळेस तुमच्याकडे खूप सारं काम असतं ना त्यावेळेस कामाचं मॅनेजमेंट अशाच पद्धतीने करावं लागतं. आता हे सर्व तर झालं सकाळपासून केलेलं काम, एका ब्लाऊजचं काम, त्यानंतर घरातलं पूर्णतः काम आवरले आणि त्यानंतर आता मी बसलेलं आहे एक रेड कलरचं ब्लाऊज करायला. त्याच कस्टमरचं हे सुद्धा ब्लाऊज आहे, जे की मी रात्रीच कट करून ठेवले. म्हणजे आता हे 2 ब्लाऊज करेपर्यंत मला 2 तरी वाजणार आहेत, कारण की मग दोन्ही पण डिझाईनचे ब्लाऊज आहे. शिवल्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासोबत आता हे जे काम आहे ते मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मी मॅनेज करते. ह्या ज्या 3 कॅरी बॅग आलेल्या आहेत आणि त्यासोबत अजून इथे एक काम आहे. तर हे सर्व एकाच घरातल्या कस्टमरचं काम आहे. याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 साड्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये पण 4 ते 5 आहेत आणि याच्यामध्ये 4 साड्या आहेत आणि त्यानंतर फक्त यांचे 2 ब्लाऊज आहेत. म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक 13 ते 14 साड्या आणि त्याच्यावरचे ब्लाऊज कंप्लीट करायचे आहेत. या व्यतिरिक्त काही दुसऱ्या साड्यांवरचे ब्लाऊज आहेत ज्यांचे काही साड्या ऑलरेडी त्यांनी पिकोफॉल केलेल्या आहेत, फक्त ब्लाऊज स्टिच करायचे राहिले. आणि हे काम जे आहे सर्व ते मला काही संक्रांतीच्या आधी आणि काही जे आहे ते 1 तारखेला द्यायचे. म्हणजे जवळजवळ मला ते 30 ते 31 तारखेपर्यंत ते माझं काम कंप्लीट पाहिजे, जेणेकरून की कंप्लीट झाल्यानंतर त्याला हुक हातशिले वगैरे सर्व करून पेमेंटचं जे काही रिसिट असेल ते सगळं बनवून हे काम मला कस्टमरला हँडओव्हर करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे कामाचं जे आहे, आता जे ब्लाऊज त्यांना मला 1 तारखेला द्यायचे ते मी जे आहेत आज किंवा उद्या ब्लाऊजचं कटिंग करेल आणि उद्या सर्व जे आहे ते स्टिच करायला बसेल. आणि साड्या जर पाहिलं तर तुम्ही सर्व अशा जॉर्जेट सिंथेटिक साड्या ज्या असतात आपल्या मार्बल प्रिंटमधून, तर ह्या सर्व साड्या शिवायला खूप जास्त मेहनत आहे. एक वेळेस कॉटनचे, लिनन कॉटनचे ब्लाऊज पटकन होतील, पण ह्या साड्यांमध्ये फिनिशिंग पण तेवढंच परफेक्ट द्यावं लागतं, फॉल लावण्यासाठी सुद्धा आणि ब्लाऊज शिवायला सुद्धा, कारण की कपडा खूप जास्त सरळा असतो असं मला तरी वाटतं. तर हे काम केल्यानंतर मी काय केले, सुरुवातीला आता साड्या सर्व मी पिको फॉल करून घेणार आहे. त्यासाठी जे काही फॉल होते ते मी रात्रीच वॉश करून ठेवलेत. आता ज्यावेळेस मी प्रेस करायला घेईल, म्हणजे पिको फॉलला मला ज्या वेळेस बसायचं असेल त्याआधी सर्व फॉलला जे आहेत ते प्रेस करून घेईल. नेहमी सतत मला व्हिडिओमध्ये कमेंट असतात की अस्तर आणि फॉल तुम्ही दोन्ही वॉश करता का, तर नाही, अस्तर मी कधीही वॉश करत नाही, फक्त प्रेस करून घेते. बाकी फॉल जे आहेत ते वॉश करते आणि त्यानंतर मग त्याला
प्रेस करून घेते आणि त्यानंतर मग लावून घेते. आता सगळ्यात आधी मला हे काम कंप्लीट करावं लागेल, जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस मी पिको फॉलच्या मशीनवर सर्व फॉल जे आहेत ते जोडून घेईल त्यावेळेस ते हातशिलाईसाठी जातील. म्हणजे हातशिलाई साड्या रेडी असतील तर ब्लाऊज रेडी करायला मग मी कधी पण करू शकते. आणि अशा साड्या ज्या असतात त्यांना हातशिलाई करायला खूप डिफिकल्ट जातं, त्यामुळे मी त्यांना लवकर देते जेणेकरून की त्यांनाही वेळ भेटेल, 2 दिवसामध्ये ते हे सर्व साड्या मला पूर्ण करून देतील. सो असं काही सातचं रुटीन आहे. म्हणजे ते 2 डिझायनर ब्लाऊज 2 वाजता कंप्लीट केल्यानंतर 2 ते 3 मध्ये जे असेल ते मी व्हिडिओचं एडिटिंग असेल किंवा बाकी काही काम असेल ते करून घेईल, थोडासा आराम करेल 1 तासामध्ये आणि त्यानंतर मग परत आपण जे आहे ते फॉल बसवण्यासाठी बसणार आहोत. सुरुवातीला हे जे मोती कलरचं ब्लाऊज स्टिच केलं ना ते तुम्हाला दाखवते, म्हणजे एक जनरल आयडिया येते आपल्याला डिझाईनची सुद्धा वगैरे. तर खूप वेळा तुम्ही पाहिलं असेल की साऊथ इंडियन साडीवरती हे ब्लाऊज आल्यानंतर याला बऱ्यापैकी जे काही कस्टमर असतात ते पफ स्लीव्जच सांगतात. त्याच्यामुळे याला जे आहे मी अशा पद्धतीचं स्लीव्ज जे आहे ती घेतलेली आहे, पफ स्लीव्ज. त्यांनी फोटो वगैरे मला शेअर केलं होतं. याला बऱ्यापैकी तुम्ही गोपीबाई वगैरे सुद्धा म्हणताना ऐकलेलं असेल. त्यानंतर पाठीमागून जे आहे ते मी याला स्क्वेअर नेक घेतलेले, डीप असा स्क्वेअर नेक आहे. आणि त्यानंतर फ्रंटने जे आहे ते राऊंड नेक आहे, तो पण एकदम ब्रॉड आणि डीप आहे. आणि प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज पहा किती फिनिशिंग सहित लावलं गेलेलं आहे ब्लाऊजला. सकाळची सुरुवात जशी जोमाने केली होती ना ती मात्र दिवसभर काय टिकली नाही. त्याचं एक कारण सांगते तुम्हाला. आणि बहुधा जे कोणी बिझनेस करतं आहे किंवा नोकरी करतं आहे ना त्याचा डाऊनफॉल जो आहे ना तो मला असं वाटतं मोबाईलमुळेच येत असेल. खूप वेळा असं होतं की आपण एखादा व्हिडिओ अपलोड करतो, स्टोरी स्टेटस ठेवतो आणि त्याला किती व्ह्यूज आलेत हे पाहण्यासाठी वारंवार ती गोष्ट उचकत राहतो. आणि यामध्ये आपला किती वेळ खर्च होतो ना हे आपल्याला सुद्धा कळत नाही. हे मला आज शिवताना खूप जास्त रिलेट झालं. इंस्टाग्रामला मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि काही मिनटामध्ये, मला वाटते 30 ते 35 मिनटामध्ये तो व्हिडिओ आपला 42,000पर्यंत गेला होता. आणि मला इतकी जास्त एक्साइटमेंट झाली, त्याच्यावरती कमेंट्स किती येत आहेत, सारखं त्या व्हिडिओच्या आतमध्ये जाऊन पाहायचं काही किती व्ह्यूज वगैरे आलेत. आणि त्यानंतर मला असं वाटलं की हा ब्लाऊज मला खरंच एवढा वेळ शिवण्यासाठी लागला असता की. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी सारखा मोबाईल जो ओपन करते ना तो व्हिडिओ ओपन कर, त्यामधले व्ह्यूज बघ, यामध्ये माझा खूप वेळ गेला होता. आणि त्यासोबत अजून एक दुखणं म्हणजे हा ब्लाऊजसुद्धा डिझायनर होता, ज्याला की पायपिंग वगैरे सर्वच मला अटॅच करायची होती. सोबत व्हिडिओ शूट करणंसुद्धा चाललं होतं आणि इतकी मेहनत मी घेत होते. ट्रायपॉडवरून सतत मोबाईल खाली घे, थोड्या वेळ 5 मिनटं बस, तो व्हिडिओ चेक कर, कोणत्या कमेंट्स आल्या त्याला रिप्लाय कर. यामध्ये बराच वेळ गेला आणि हा ब्लाऊज शिवायला जवळजवळ मी 4 किंवा 4 तास आपण धरूनच चालू आहे. आत्ता जस्ट ब्लाऊज शिवत होते आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती खूप दिवसांपूर्वी. खूप ताई मला बऱ्याच वेळा विचारत होत्या की तुम्ही पायपिंग कशी अटॅच करता ते दाखवा. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की अशा कलरचे खूप सारे फॅब्रिक मी आणले होते. या आधीचा मला वाटतं 4था-5वा आधीचा व्हिडिओ असेल तो चेक करा, त्यामध्ये मी दाखवलं होतं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर अशा प्रकारचा जो काही कपडा होता ना त्यामध्ये ही जी आपली काही दोरी आहे तर ही टाकून मी अशा पद्धतीची पायपिंग करून घेतली. जवळजवळ 1.25 इंचाच्या त्या पट्ट्या मी काढल्या होत्या, तिरक्या पट्ट्या काढायच्या आणि त्यामध्ये त्यानंतर हा दाब जो आहे तो अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे, जेणेकरून की आपल्याला व्यवस्थित लावता येईल. तो ॲडजस्ट केला आणि त्यानंतर ही पायपिंग बनवून घेतली. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आता लावून घेते. 1.5 इंचाचं अंतर ठेवायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने लावून घ्यायची. फायनल लुक कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर डिटेल यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल. पायपिंग बनवण्यापासून कापड कितीला भेटतं, त्यानंतर हा जो धाग्यांचा बंडल आहे तो कितीला भेटतो, हे सर्व मी नेक्स्ट आपल्या स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते. पण सध्या तात्पुरते एक जनरल आयडिया म्हणून तुम्हाला दाखवते. काही ताई ज्या शिवणकाम करतात त्यांच्या ऑलरेडी लक्षात आलं असेल, ज्यांच्या लक्षात नाही आलं सो त्यांनी वेट करा, मी आपल्या स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती तो व्हिडिओ घेऊन येते. अर्धा ब्लाऊज माझा स्टिच झाला, आता पायपिंग करणार आहे. त्यानंतर याच्यासाठी मला फिश कट जी काही स्लीव्ज असते ना ती बनवायची, त्याचं कटिंग वगैरे ऑलरेडी झालेलं आहे. ही जी लेस होती ती ब्लाऊजसाठीच होती, पण मला वाटत नाही की त्याची काही गरज आहे. हा रेड ब्लाऊज त्यांना वेगळ्या साडीवरती पण घालता येईल, त्यामुळे ती लेस जी आहे ती स्किप करणार आहे. सुरुवातीला त्यांना विचारते की नाही लावलं तरी चालेल का. पहा अशा पद्धतीने जी आहे आपली पायपिंग तयार झालेली आहे. एकदम थिन पायपिंग आणि ब्लाऊजसुद्धा खूप जास्त कॉम्प्लिमेंट करते. पाठीमागून सुद्धा तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने होतं हे. अशा पद्धतीने जी काय पायपिंग आहे आपली तयार झालेली आहे.
फिटिंगच्या मदतीनेच पहा मी हे 2 जे काही फिश कटचे स्लीव्ज आहेत त्या पण तयार करून घेतल्यात. आता इथे जे आहेत ना त्यांनी मला जो फोटोग्राफ पाठवला होता ना त्याला इथे हँगिंग्समध्ये रेड कलरचे मणी किंवा जो काही त्यांनी फोटो पाठवला त्याच्यामध्ये लावलेला आहे. सो आपले जे हँगिंग्स आपण करतो आरी वर्कमध्ये तेच मी करणार आहे इथं. हे जे स्लीव्ज आहे ते मी याला अटॅच करणार आहे, फिटिंग करणार आहे. वाजलेले आहेत दुपारचे 1:15. सो पटकन पाहूयात किती वेळ लागतो. ब्लाऊज शिवण्यामध्ये भले कितीही वेळ जाऊ दे पण फायनल जो रिझल्ट येतो ना तो पाहून जो काय आनंद होतो ना तर झालेला त्रास विसरून जायलाच होतं. तसं सेम माझ्या रोजच्या ब्लाऊजमध्येच होतं. मला काही डिझाईनचे ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर करते. हा आपला 1 दिवस आधीचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये केवढे ब्लाऊज मी स्टिच केले होते. म्हटलं चला तुम्हाला दाखवूया डिझाईनसुद्धा. तुम्हालासुद्धा पाहता येतं, क्लायंट्स आल्यानंतर आपल्याला डिझाईनसुद्धा सजेस्ट करता येतात. बरं आता तुम्ही ब्लाऊज डिझाईन पाहून घ्या, तोपर्यंत मी एका कमेंटवरती बोलून घेते. फनी वेमध्येच ती कमेंट होती. तर त्या ताईंचं असं म्हणणं होतं की तुम्ही सतत मध्ये मध्ये इंग्लिश का बोलत असता. तर आता ॲक्च्युली हे जे आहे ना ते नॅचरलीच आहे, कारण की मी जे काही शिक्षण घेतले ना ते सुरुवातीपासून मी सेमी इंग्लिशनंच होते 5वी ते 10वीपर्यंत. त्यानंतर मग सायन्सच माझं बॅकग्राऊंड होतं आणि नंतर फार्मसी, म्हणजे जे काही आपले रेग्युलर वर्ड्स असतात ते माझे बोलण्यामधूनच येतात. आता मी किती ठरवलं ना की नाही आता पूर्ण व्लॉग मला मराठीमध्येच करायचे, कारण की आपल्यासारख्या सर्वसामान्य महिला ज्या आहेत तेच माझे व्हिडिओ पाहतात. तर मी नक्की प्रयत्न करेल की जे काही शब्द माझे निघतील ते सर्व मराठीमध्येच असतील. सकाळचे जवळजवळ 10:15 वाजलेत आणि मी सकाळपासून तुम्हाला म्हटलं होतं की आज मला 3 ब्लाऊज कंप्लीट करायचे. सो जे काही 2 ब्लाऊज आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला दाखवून झाले. त्यातली हा लास्ट आहे आणि संध्याकाळचा खूप टाईम झाला, कारण की त्यानंतर जी काही स्टोरी असेल ती पुढे मी तुम्हाला सांगतेच का लेट झालं म्हणून. म्हणजे काही ब्लाऊजची डिझाईन ती सुरुवातीला दाखवते. तर बोटनेकमध्ये हा ब्लाऊज मी तयार केला पाहिजे. हा जो काठ होता तो स्लीव्हसाठी आला होता, जसं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी सांगितलं त्याचाच वापरून मी इथं केलं आहे. आणि इथे जे आहे कॅनव्हास न लावता आपली जी काही हातशिलाईची पट्टी असते तीच दुमडून आतमध्ये घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्रिकोण जो आहे तो कट केला आणि इथे अटॅच केलेला आहे. सो काठ लावायची पण गरज पडली नाही आणि छान लुक आले. आणि इथे लावल्यामुळं जे काही डिझाईन त्यांनी मला पाठवलं होतं इथे मी साईडला कोपऱ्यामध्ये त्याचा फोटोसुद्धा लावेल. तेच मी पाठीमागे इथे बोटनेक पॅटर्नमध्ये टाकले. त्यानंतर समोरून आहे हा प्रिन्सेस कट. तर आता तुम्ही विचारताल की ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली, तर याची मी घेणार आहे 450 रुपये. ऑलरेडी जे आहे बोटनेकच्या ब्लाऊजची शिलाई मी 450 रुपयेच केलेली आहे. पण काय आता हे खूप जुनं क्लायंट आहे त्यामुळे यांना थोडंसं कन्सेशन अशा पद्धतीने, नाही तर मग दुसरा जर नवीन कस्टमर असता तर मी 500 रुपये शिलाई घेतली असती. सो इथे जो आहे तो आहे प्रिन्सेस कट. इथे बरेच वेळा मी दाब शिलाई देत होते, पण एका त्यांची कमेंट आली होती की दाब शिलाई देत नका जाऊ. सो म्हटलं चला इथून पुढे ती पण प्रॅक्टिस करूयात, त्यामुळे दाब शिलाई वगैरे देत नाही. त्यानंतर थोडंसं मेजरमेंटबद्दल बोलूयात. तर हा आहे 36 साईजचा ब्लाऊज, ज्याचा का चौथा भाग येत होता 9. याच्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे 7 इंच आणि सेम आर्मोल जो आहे तो सुद्धा 7 इंच घेतला आहे. पाठीमागची गळारुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि समोरची घेतलेली आहे 3.5 इंच. सो असं काहीसे या ब्लाऊजचं मेजरमेंट आहे. ब्लाऊज कंप्लीट झाला आहे. आणि त्यानंतर बऱ्याच जणी विचारतायत की ओव्हरलॉक मशीनबद्दल, तर ते थोडंसं सांगते. ही जी ओव्हरलॉक मशीन आहे ती मी घेतलेली आहे 8,500ला, पण आता 8,500मध्ये पण आम्हाला कमी झालेलं आहे, बिकॉज ही जी हायस्पीड मशीन आहे ती आणि ही मशीन जी आहे ती आम्ही सोबत घेतली होती, त्यामुळे याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी कन्सेशन भेटलं. आणि त्यानंतर ही कोणत्या कंपनीची, तर ही आहे नोव्हेल कंपनीची. बऱ्याच मैत्रिणी ते सुद्धा विचारत होत्या, तर नोव्हेल कंपनीची आहे. आणि त्याच्यासाठी हा जो धागा आहे तो आम्ही रविवार पेठमधून आणला होता. कोमल एम्ब्रॉयडरी जे काही शॉप आहे तिथे होलसेल सर्व गोष्टी मिळतात तिथूनच आणला होता. आणि हा धागा वापरल्यापासून हे मशीन खूप छान वर्क करतं आहे. सुरुवातीला मी साधा धागा वापरत होते, सो त्याने मशीन काय व्यवस्थित वर्क करत नव्हती. जेव्हापासून हा यूज करते तेव्हापासून मशीन पण छान चालते आहे. आणि त्याच्यानंतर हे जे फोरसेप तुम्हाला दिसते तर हे धागा होण्यासाठी इथे लागतंच, त्याच्याशिवाय ओव्हरलॉक मशीनमध्ये धागा टाकणं खूप डिफिकल्ट आहे. आणि त्यानंतर किंमतसुद्धा मी तुम्हाला सांगितली आणि वर्क पण छान करते. आता घेतलेले जवळजवळ 4 महिने होते येतील, काही कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. फक्त सुरुवातीला धागा तुटायचा, जो की ह्या धाग्याचा प्रॉब्लेम होता, कारण की हा यूज करत नव्हतो. त्यामुळे बाकी मशीन खूप छान आहे, तुम्ही सुद्धा नक्की परचेस करू शकता. किंवा अदर कोणत्या ब्रँडबद्दल तुम्हाला माहीत असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. रात्रीचे वाजले 12:15 आणि त्यानंतर मी आता काही स्टिचिंग वगैरे करणार नाही. आणि तसं तर मी लवकर झोपते, झोपण्याचा काय असा ठराविक वेळ नाही. कधी जर काम करण्याची इच्छा असेल तर मी किती वेळ पण करू शकते, पण नाही म्हटलं की मी नाहीच करत. असं संध्याकाळचं रुटीन तरी माझं बेसिकली असतं. आता जे काम मला उद्या करायचं ते सर्वच मी इथे काढून ठेवलं आहे. उद्याचा दिवस जो आहे तो फक्त मग काम करण्यामध्येच जाईल. बाकी मग धागेदोरे सापडत बसले की संपूर्ण दिवस कुठं जातो ते कळत नाही. ते मी जवळजवळ 15 ते 20 साड्या काढून ठेवल्यात. त्यांचे फॉल जे आहेत ते वॉश करून प्रेस करून आणि मॅचिंगचा असा धागा जो आहे तो सुद्धा काढून ठेवला आहे. मशीनवरती पिको फॉलची जी काही कात्री असेल ती पण ठेवली आहे. त्यानंतर त्याचा स्विच बोर्ड वगैरे सर्वच मी स्टार्ट करून ठेवले, म्हणजे उद्या बसलं की पटकन पिको फॉलसाठीच मला बसता येईल अशी सर्व जी काही तयारी आहे ती मी संध्याकाळच्या वेळेस करून ठेवते, म्हणजे नेक्स्ट डेला बरोबर आपल्याला कामासाठी बसता येतं. तर ही सर्व तयारी मी रात्रीच करून ठेवते.
तर चला, असा होता आपला आजचा व्लॉग. कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आपण भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहत असाल आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.